काफी अरसे से क्रिकेट खेल रहे हैं गवान क्रिकेट के लिए। एक जमाना था जब देवानंद कोहली के नाम के चर्चे थे और क्या बेहतरीन बल्लेबाजी उस जमाने में की थी। आज भी वही जोश के साथ वही ताकत के साथ बल्लेबाजी करते हैं। मैदान के चारों ओर खेलने में चलाक और होशियार बल्लेबाज देवानंद कोहली इस वक्त स्ट्राइकर हो गए, लेकिन गेंदबाजी की अब कमान है कोमरबुजे पोर्टी प्लस के बहुत ही शानदार गेंदबाज एंडी कोहली यानी नरहरि कोहली। काफी कसा हुआ गेंदबाज है टेनिस क्रिकेट में। दोस्ती स्पोर्ट्स कोमरबुजे टीम जब खेलती थी उस टीम की तरफ से नरहरि कोहली एक काफी तेज तर्रार कोमरबुजे एक्सप्रेस के तौर पर इस गेंदबाज को चुना जाता था। वो इस वक्त पहली ओवर करेंगे, कमान उनके हाथ में सौंपी है कप्तान में, लेकिन सामने उनके बहुत ही बड़ा खिलाड़ी देवानंद कोहली। क्या होगा, कितना टोटल आएगा? 24 गेंदों का पहला सत्र होगा, 24 गेंदों का दूसरा सत्र। जोरदार तालियों से मेगा फाइनल की शुरुआत हो चुकी है। अंपायर का गेंद सिग्नल, नरहरि कोहली यानी एंडी कोहली पहली गेंद डालेंगे अंपायर के बाएं ओर से, राइट आर्म ओवर द विकेट। बहुत ही बेहतर गेंद थी, कट के गेंद तो इसलिए मिड ऑफ गेंद होती हुई सिंगल से खाता खुल चुका है देवानंद कोहली का। अकाउंट भी ओपन हो चुका है देवानंद और अपने टीम का 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर। मेगा फाइनल है ग्रामीण लॉट की 40 प्लस मास्टर गवान और 40 प्लस मास्टर कोमरबुजे के बीच। 1 रन स्कोर कार्ड के ऊपर ओपन लॉट की फाइनल हो चुकी है। स्लो और वन डिलीवरी, बहुत ही बेहतर गेंद थी, कवर पॉइंट के क्षेत्र में से गेंद को ढकेला है, सिंगल। 1 रन पूरा होता वो दूसरे के लिए यहां पर पलटवार था, आवाज जरूर दी थी मोरेश्वर ने, लेकिन सिंगल से स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन स्कोरबोर्ड के ऊपर। कल के दिन हमने देखा था देवानंद कोहली ने काफी बेहतर बल्लेबाजी की थी, लंबे लंबे छक्के देवानंद के बल्ले से हमने देखे ग्रामीण लॉट से जब वो खेले कल के दिन। नरहरि कोहली राइट आर्म ओवर द विकेट, कट शॉट, गेंद कवर के क्षेत्र में से ट्रैवल होती हुई विक्की गेंद को उठाए, सिंगल पूरा होता हुआ, बहुत ही बेहतरीन थ्रो, लेकिन 1 ही रन होगा। 1 रन से टोटल आगे बढ़ेगा, सिंगल से स्कोर आगे फॉरवर्ड होता हुआ 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर बगैर नुकसान गवान 40 प्लस। देवानंद से जरूर टॉस के दौरान बातचीत हुई थी कि 40 प्लस करना चाहेंगे, 50 प्लस वेल एंड गुड कहा था उन्होंने, लेकिन इस विकेट के ऊपर 40 प्लस अगर होते तो बेहतर स्कोर होगा। अंपायर हमारी तरफ मुड़ चुके, व्हाइट का इशारा आता हुआ टोटल में बदला होगा 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर। चार का आंकड़ा टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। और 2 दिन जिन्होंने बहुत ही अच्छी कमेंट्री यहां पर की है, राजकिरण कोहली और अविनाश कोहली, जिनकी तारीफ जितनी हम करें उतनी कम है, काफी बड़ा योगदान उनका है। काफी अच्छी कमेंट्री अविनाश और राजकिरण दोनों के द्वारा हमने लाइव के जरिए भी देखी है, काफी साफ सुथरी क्लैरिटी के साथ उन्होंने कमेंट्री की है और सभी दर्शकों का उन्होंने दिल जीता है। 6 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर, 6 रन टोटल। नरहरि कोहली राइट आर्म ओवर द विकेट, यॉर्कर गेंद थी, गेंद को खोद के निकाला है, कवर के क्षेत्र में विकी वहां पर तैनात, सिंगल होगा, सिंगल से टोटल आगे बढ़ेगा 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर। हमारे साथ स्कोरर बैठे चंद्रकांत कोहली, जिनके ससुर है नरहरि कोहली यानी एंडी कोहली, उनके ससुर गेंदबाजी करे, काफी फक्र महसूस होगा उन्हें कि आज उनके ससुर गेंदबाजी इतनी अच्छी करे। इस बार गेंद को खेला है मिड विकेट के ऊपर से, फील्डर वहां पर तैनात, लेकिन करा फील्ड के कारण यह पहले सत्र का पहला चौवाता हुआ देवानंद कोहली के बल्ले से। 4 रन से टोटल आगे बढ़ेगा 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर पहले ओवर के समाप्ति के बाद। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर। देखिए कितना शानदार मंजर है, हमारे सामने से ट्रेन जा रही है, बिल्कुल इंटरनेशनल लेवल की तरह। जो टूर्नामेंट का आयोजन है जितेंद्र सोमा से काफी बड़ा योगदान, निधि स्पोर्ट्स प्लस उल्वे आयोजित ये टूर्नामेंट का आयोजन लाइव किया जा रहा है। पीटीसी लाइव पनवेल टेनिस क्रिकेट .in के जरिए आप यूट्यूब पर इस मुकाबले इस टूर्नामेंट को देख सकते हैं। काफी अच्छी क्लैरिटी के साथ केतनजीत दलवी, किरणजीत दलवी, सी और संदीप जी वास्कर, इनकी पूरी टीम इस टूर्नामेंट को लाइव कर रही है और इस टूर्नामेंट को
काफी अच्छा मैं कहूंगा लाइव के जरिए योगदान भी मिल रहा है दर्शकों से। दूसरा और यहां पर जारी है, गेंदबाज राइट एंड राउंड विकेट अशोक भोईर। टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 11 रन। स्ट्राइक एंड पर मोरेश्वर गवान 40 प्लस में एक और अच्छा खिलाड़ी है, मैं कहूंगा विश्वनाथ कोहली विशु, द बैकबोन ऑफ गवान 40 प्लस। मिडिल ऑर्डर पे घातक बल्लेबाजी करते हैं, लेकिन कल उनकी बल्लेबाजी देखने को नहीं मिली। आज मौका मिल सकता है, कौशल मोमेंट है, लेकिन कप्तान के ऊपर भी होगा कि किस बल्लेबाज को मिलना है। बिल्कुल इस वक्त अशोक भोई राइट एंड राउंड विकेट। और पिच गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को खेला है, मंगेश था वहां पर फील्डर, खराब फील्डिंग, वन बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए, 4 रन से टोटल आगे बढ़ेगा। 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर बगैर नुकसान। अच्छी शुरुआत गवान 40 प्लस मास्टर की, मैं कहूंगा बगैर नुकसान, एक भी विकेट अब तक नहीं है। अच्छी पार्टनरशिप 15 रन की। मंगेश खराब फील्ड, वहां पर कैरी नहीं कर पाए ठीक से गेंद को, इसी कारण वो 4 रन से टोटल 15 पर है। मोरेश्वर स्ट्राइक एंड पर है, मोरेश्वर कोहली 24 से टोटल आगे बढ़ता 15 रन। फिर से एक बार अशोक भोई राइट राउंड विकेट। यॉर्कर गेंद इस बार इनसाइड आउट शॉट, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से आउट ऑफ द रोप। 4 रन के लिए, 4 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 19 रन। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, मैं कहूंगा गैप शॉट सिलेक्शन। 40 प्लस मास्टर के रूल्स हम जरूर कहेंगे। 7 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर तैनात है, ऐसे में गैप को ढूंढना मुश्किल है, लेकिन उस गैप को ढूंढ रहे बल्लेबाज मोरेश्वर। अच्छा सिलेक्शन उनका बैट के बीच, और 4 रन के साथ टोटल आगे बढ़ता 19 रन। बेहतरीन बल्लेबाजी मोरेश्वर कोहली और देवानंद कोहली, अच्छी पार्टनरशिप जम चुकी है। और पिच गेंद इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से मोरेश्वर कोहली के बल्ले से ये दंदनाता हुआ छक्का। उम्दा बल्लेबाजी, बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी। टोटल आगे बढ़ता हुआ 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। 25 लॉस ऑफ 0 विकेट। व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस मिस्टर मोरेश्वर कोहली। 2 चौवे लगातार, उसके बाद एक छक्का। अपना एफर्ट दे रहे, डू और डाई वाले मैच है, यहां से मेगा फाइनल है। जीतते ये मुकाबला तो ये फाइनल जीती जाएगी निधि स्पोर्ट्स की ग्रामीण लॉट से। 40 प्लस मास्टर वुल विन नोड। अशोक भोई राइट एंड राउंड विकेट। शॉट ऑफ लेंडर इस बार, गेंद हवा में है, मिस टाइमिंग, मिड ऑफ में गेंद थी। दूसरे के लिए जरूर पलटे थे। 1 रन के साथ टोटल आगे बढ़ेगा। सिंगल से टोटल 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 26 रन, लॉस ऑफ 0 विकेट। यहां से विकेट निकालनी होगी कोम्बडबुजे के गेंदबाजों को। यह साझेदारी तोड़नी बहुत जरूरी है, क्योंकि जो रनों की रफ्तार है उस रफ्तार को रोकना है, तो यहां से विकेट चाहिए। एक आध विकेट की तलाश करनी होगी। शॉट ऑफ लेन, ये गेंद अगर देवानंद कोहली को मिलेगी छोड़ेंगे नहीं। गेंद सीमा रेखा के बाहर, फाइन लेग के ऊपर से अंपायर का सिग्नल। 6 रन, 6 रन से टोटल में बदलाव। 32 रन, 16 के रन रेट से बल्लेबाजी हो रही है इस वक्त गवान 40 प्लस मास्टर। व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस मोरेश्वर कोहली एंड देवानंद कोहली। छोटी गेंद पुल किया, गेंद को फाइन लेग के ऊपर से खेला। 6 रन, टोटल 32। 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर। देवानंद कोहली काफी अच्छा खिलाड़ी है दोस्तों, गैप शॉट ढूंढने में माहिर। कहां खेलना है, कौन सी गेंद को कहां ढकेलना है, काफी अभ्यास इस खिलाड़ी के पास है। टोटल 32 स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद बचे, लास्ट बॉल, बैलेंस दिस ओवर। 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर। देवानंद कोहली स्ट्राइक एंड पर। यॉर्कर गेंद, बॉल गेंद, बहुत ही बेहतर गेंद, डॉट गेंद के साथ दूसरे ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन स्कोरबोर्ड के ऊपर 32 बगैर नुकसान गवान 40 प्लस। और यहां से अब मेरा भी समय समाप्त हो चुका है। अगले 2 ओवर के लिए माइक्रोफोन पर आएंगे दिनेश पाटील। मित्रांनो जरा बघा 8483 i20 कोणाची गाडी असेल आपण जरा बाजूला घ्यायची आहे। खेळते का 8483। तो यहां से अगले 2 ओवर के लिए आएंगे माइक्रोफोन पर दिनेश जी पाटिल। थैंक यू वेरी मच।
हॅलो. धन्यवाद किरणजी पाटील. खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख आवाज. उळव्या गावचा आणखीन एक बहारदार असं हे व्यक्तिमत्व किरणजी पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं पाहतोय आपण की निधी स्पोर्ट्स आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने 40+ मास्टर्स यांचा हा खेळ सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा जितेंद्र सोमाय साहेब असतील, त्याचबरोबर अशोकजी भोईर असतील यांनी मात्र समाजाचा समाजसेवा करण्याचा वसा जणू काही अंगीकारला आहे आणि ते समाजसेवेचा वसा घेऊन सालाबादप्रमाणे दरवर्षी ही टुर्नामेंट मात्र आपल्या भेटीला येते. काहीतरी नवा इतिहास, काहीतरी नवीन घडवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. दरवर्षी प्रत्येक कोणत्या तरी माणसाला, कोणत्या तरी संस्थेला, कोणत्या तरी गरजूला या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सेवा दिली जाते आहे. ती सेवा देण्याचं काम हे फक्त क्रिकेट, हे फक्त औचित्य आहे. ते औचित्य साधून या क्रिकेटच्या माध्यमातून ही समाजसेवा करता येते याचं मात्र जिथं जागतं उदाहरण म्हणजे निधी स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचे सर्व जितेंद्र सोमय साहेब असतील, अशोकजी भोईर असतील, त्यांची मंडळी असतील, इथे मात्र फटकेबाजी फक्त पाहता येते. अफलातून कामगिरी केली जाते आहे आणि गोलंदाजावर खरपूस समाचार घेतला जातोय. धाबांवर धाबा लागतायत त्या तब्बल 39 बिनबाद 39. इथे मात्र आपली विषय कोळी फार खुश. आपण पाहतोय की 39 धावांचं आतापर्यंत लक्ष ठेवलं गेलं आहे. फार मोठ्या धावांकडे आगेकूच करतोय हा संघ, तो म्हणजेच गव्हाण 40+ संघ. दर्जेदार खेळ, दर्जेदार स्पर्धा आणि त्याहीपेक्षा सुविचारांनी भरलेली ही स्पर्धा. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र एक पाऊल समाजसेवेसाठी हे फक्त आणि फक्त मुख्य उद्दिष्ट या स्पर्धेचं आहे. आणि त्या उद्दिष्टाला न्याय देताना या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला ही स्पर्धा संपन्न होईल, हा अंतिम सामना आहे. एका बाजूला डोंबिवली 40+ संघानं मात्र अफलातून कामगिरी करत सरळ फायनल्स जिंकले. ओपनमधली त्या द्वितीय क्रमांकाचा मानकरी व्ही पनवेल, ज्याच्यामध्ये विश्वास पाटीलनं मात्र 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावात आज मंत्रमुग्ध केलं, पण तो संघ मात्र रनरअप राहिला आहे. आता आपण ग्रामीणमधून जर पाहिलं तर गव्हाण संघ इथे मात्र ताकदीचा खेळ दाखवतोय कोमलपुजी संघाच्या विरोधात खेळताना. एक पाऊल समाजसेवेचं तर पहिलं पाऊल पाहिलं आपलं तर स्वर्गीय हरिचंद्र कृष्ण ठाकूर, काबिळ वैद की ज्यानं आपल्या उभ्या हयातीमध्ये, उभ्या आयुष्यामध्ये मोफत सेवा दिली आणि अनेकांच्या काविलाचा रोग दूर केला. अशा महान व्यक्तिमत्वाचा मात्र मरणोत्तर प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचबरोबर या मंचावर उपस्थित यांचं आत्ताच आगमन झालं आहे विश्व धर्म वारकरी सामाजिक अनाथ आदिवासी संस्था वारदोळीचे सर्व संस्थापक हबप रामायणाचार्य संजयजी पाटील साहेब वारदोळी यांच्या संस्थेला अन्नधान्य वाटप 40+ मास्टरच्या माध्यमातून केले जातील. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण पाहतोय की कुमारी माया रमेश ढमके, धोत्रेगाव, कर्जत या मुलीला मात्र मोतीबिंदूचा प्रॉब्लेम्स होता. त्या मोतीबिंदूसाठी फार मोठी अमाऊंटची गरज होती आणि आपल्या परीनं थोडं का होईना हे देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. तर नक्कीच ही स्पर्धा फक्त आणि फक्त औचित्य आहे, कारण आहे, पण मुख्य हेतू मात्र समाजसेवा आणि समाजसेवाचा आहे. ते समाजसेवेचं कार्य आपण पाहतोय. कारण जर विचार केला उल्वा नोडचा तर उल्वा नोडमधून मात्र अतिशय जबरदस्त सामाजिक कार्य करणारे मंडळी या मंचावर उपस्थित आहेत. किरणजी मडवी साहेब असेल की खऱ्या अर्थानं निसर्ग जपण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी माणसाची माणुसकी आणि निसर्ग याचा समतोल धावलकर धावा लागलेत. त्या तब्बल 45 फार मोठं आव्हान उभं राहणार. तर किरणजी पाटील, किरणजी मडवी यांचं सुद्धा आगमन या मंचावर उपस्थित. चेंडू हवेत, क्या बात ही जवानी ओसांडून चालली आहे. आत्मारामजी कोळी साहेब यांना मात्र हे चेंडू पाहिला, चेंडूपर्यंत पोहोचले आणि लॉंग ऑफच्या दिशेनं एक चांगला झेल टिपत अगदी नवतरुणांनाही लाजवेल एवढी सुरेख डाईव्ह लगावली आणि आजही ती उमेद आमची बाकी आहे हे दाखवून दिले आत्मारामजी कोळी साहेबांनी. अतिशय दर्जेदार झेल टिपला गेलाय आणि वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती परतलाय. तो म्हणजेच फलंदाज देवानंद कोळी. धापलकर धावा लागल्या त्या 1 बाद 45 दर्जेदार धावसंख्येला आकार इथं दिला जातोय आणि त्याप्रमाणे मात्र 4 षटकांचा खेळ आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे गेला आहे संकेत देशमुख, पण स्ट्राईकवर. आता मात्र आज सुंदर चेंडू, दर्जेदार चेंडू. बऱ्याच अवधीनंतर एका दुसरा चेंडू चांगला पडला जातो, परंतु गव्हाण संघानं मात्र अतिशय सुरेख काम केलं आहे. कारण गव्हाण संघाचा विचार केला त्यांच्या गावामध्ये
मागच्या टुर्नामेंटच्या त्या टुर्नामेंटमध्ये या 40+ खेळाडूंना संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं या मंडळीनं केलं होतं. प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, विशू कोहलीची चांगली कामगिरी होती, प्रत्येक खेळाडूची कामगिरी चांगली होती आणि 9 तरुणांच्या खांद्याला खांदा लावत आजही आम्ही किल्ले लढू शकतो, आजही आम्ही चांगला खेळ दाखवू शकतो याचं उदाहरण त्याने पेश केला होता. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना गव्हाण 40+ संघ जाऊन ठेपलाय तो म्हणजे तब्बल 1 बाद 45. 6 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीच्या मार्कवर एक दर्जेदार असा हा माणूस, एक उत्तम खेळाडू आत्मारामजी कोळी. स्ट्राईकवर फलंदाज असतील संकेत देशमुख, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज मात्र आपण पाहतोय मोरेश्वर कोळी, देवानंद कोळी यांची कामगिरी सकाळ सत्रामध्ये सुद्धा चांगली झाली. इथेही आता मात्र चांगली कामगिरी करताना राईट आर्म राऊंड द विकेट. क्या बात, अतिशय सुरेख चेंडू. पहा ही उमेद आहे. आपण या मैदानाकडे जर अगदी आमच्या डाव्या बाजूला पाहिलं तर एक नवी पिढी घडते. सीझनची प्रॅक्टिस इकडे सुरू आहे, तर एक पिढी मात्र अगदी आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये क्रिकेट खेळताना पाहतोय. अगदी समन्वय साधला जातोय इथे क्रिकेटचा. गोटप्प्याचा चेंडू लेट कट खेळली गेली आहे, क्रिकेटची नजाकत दाखवली गेली आहे किंवा कलाकारी दाखवली गेली. क्षेत्ररक्षक मात्र जोरदार धाव लगावतोय, पायामध्ये अडवण्याचा प्रयत्न फसला. सुंदर चेंडू होता, त्या सुंदर चेंडूला तेवढ्या सुंदरतेनं सहजतेनं खेळून काढलं आणि चेंडू मात्र गेला डीप थर्डमॅनच्या दिशेनं सरळ चौकारासाठी. चांगला प्रयत्न झाला होता, प्रयत्न अपयश राहिला, परंतु धापलकर धावा या 4 धावांनीशी लागल्या, त्या तब्बल 49. अजून 4 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि या 4 चेंडूंच्या पूर्वार्धामध्ये धावा किती उभ्या केल्या जातील जर विचार केला तर 21 धावा इथे मात्र अशोक भोईर यांनी मोजल्या आणि ते कलाडणी देणारं षटक गव्हाण संघासाठी ठरलंय. आतापर्यंत आव्हान किती उभं राहिलं त्यानंतर पाठलाग कसा केला जाईल, येणारे 4 चेंडू सांगतील की आव्हान काय असेल. आत्मारामजी कोळी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. या 40+ विशू कोळी हे अचानक खेळ बहारला आणि 40+ जवानी आली. कारण विचार केला ना तर ही मंडळी जवान येऊन खेळायला लागली आहे, तरुणांना लाजवतील एवढा बहारदार खेळ. आणि मी सर्वात महत्त्वाची गोष्ट नमूद करतोय की क्रिकेटमध्ये सकाळी 7 वाजता खेळ सुरू होऊ शकतो ही दाखवणारी ही पहिली मंडळी 40+ची. हा आदर्श आहे, कारण आपली मुलं रेग्युलरची मुलं ही 11 वाजता उठतात, 12 वाजता ते आंघोळी करतात आणि 2 वाजता ताटावर बसतात आणि 6 वाजता खेळायला जातात. त्याच्यामुळे इथे मात्र हा आदर्श घालून दिलाय की कुटुंब, जबाबदारी आणि त्याचबरोबर खेळ या तिघांचाही संगम साधत खेळणारी, सुवर्णमध्ये साधणारी ही मंडळी आपण पाहतोय आणि या मंडळीनं नेहमीच आपला आदर्श घालून दिलाय. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 51. संकेत पुढे सरसावून अको टप्प्याचा चेंडूला भिरकावलाय, पुढे सरसावला पुढे आणि खऱ्या अर्थानं अतिशय दर्जेदार फटका कॉर्नरच्या डोक्यावरून दिला फटकावून 6 धावांसाठी. आक्रमण जारी आहे. विश्वास पाटील 6ला 6 चेंडू मारला. नक्कीच गोलंदाज आप्पा आणि संकेतला हे आप्पा या नावानं ओळखलं जातं, कारण ज्यावेळेस 40 ओलांडते ना तेव्हा नावं तुमचे बदलले जातात. आप्पा, काका, मामा अशी बरीचशी नावं लागतात. मामा तर अगदी वयाच्या 20व्या वर्षी लागतं. इथे पाहतो फेकी येत नाहीये, थांबलं जात आहे. नरहर चेंडू फेकेल तत्पूर्वी मात्र धाव घेतली जाईल. 1 धापलकर धावा लागला तब्बल 58. खेळ कमी पण खेळाच्या बाहेर जो आवाज असतो ना तो मात्र आगळा वेगळा. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. खेळाडू किती शांत खेळतात आणि आपल्या पॅव्हिलियनमध्ये काय आवाज आहे पहा. हीच मंडळी तरुणांना सांगते जिथे विषय आहे तिथे आवाज असणार, त्यामुळे ते सांगण्यात काहीच मतलब नाहीये. तर इथे मात्र चेंडू हवेत आहे, इथे हा झेल सोडण्यात आला. धावा जमतील चेंडूवरती 2. तिसऱ्या रनचा प्रयत्न नाहक गरज नसताना होईल तो झाला आणि फलंदाज झाला बाद. आणि तिसरा प्रयत्नही अप्पाला थोडासा मागडा ठरलाय. संकेतला पायामध्ये पाय मुरगळतोय, परंतु धाव आल्या 2. या 2 धावेची धापलकर धावा लागल्या त्यात तब्बल 59. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 60 धावांचं आव्हान आहे. हे 60 धावांचं आव्हान नक्कीच भलं मोठं आव्हान असणार आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी काय रणनीती असेल ती कोंबडभुजा 40+ संघाची, की अगदी दर्जेदार गोलंदाजांचा भरणा आहे गव्हाण संघामध्ये आणि गव्हाण संघाचे दोन्ही समालोचक यानंतर आपला आवाज देतील. त्याच्यामुळे गव्हाण संघाची आणखीन ताकद वाढेल, कारण राजकिरण अतिशय दर्जेदार असे समालोचक. इंग्लिश त्यांची आम्ही सुंदर ऐकली आहे, अगदी शायरी त्यांची ऐकली आहे, गझल त्यांच्या ऐकल्या. असा दर्जेदार असा हा खेळाडू तर एका बाजूला, दर्जेदार समालोचक तर एका बाजूला मात्र अविनाश कोळी यांचा आवाज ऐकू. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं ही जी स्पर्धा आहे हे मित्रांनो ही स्पर्धा नाही आहे, तर खऱ्या अर्थानं समाजसेवेचा वसा पूर्ण करणारी ही स्पर्धा आहे. फक्त आणि फक्त
एक पाऊल समाजसेवेसाठी हा निव्वळ हेतू घेऊन ही स्पर्धा सालाबादप्रमाणे दरवर्षी संपन्न होते. दरवर्षी नवीन प्रयोग इथे आखले जात आहेत. दरवर्षी नव्यानं कोणाला तरी इथे काहीतरी मदत केली जाते आहे. कारण जर विचार केला तर शांतिवनामध्ये फार मोठी मदत याच स्पर्धेमधून केली. प्रत्येक वर्षी दरवर्षी आम्ही या स्पर्धेत साक्षीदार बनतोय. अगदी सुविचारांनी माणूस परिपक्व बनतो. मी नेहमी सांगतो की माणूस हा मात्र पैशाने श्रीमंत नाही तर माणूस बनतो विचारांनी श्रीमंत. राजनजी कोळी साहेब यांचे मनपूर्वक आभार आणि खऱ्या अर्थानं त्यांची मात्र विचारांना आम्ही सलाम ठोकतोय. धन्यवाद अप्पा. काय झेल घेतलाय तरुणांनाही एक झलक दाखवली. तुमचे नातू हे तुमचे सामने पाहतील आणि नातूही खुश होतील. तर बघूया येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी मोठं आव्हान आहे 60 धावांचं. या 60 धावांचा पाठलाग करताना काय रणनीती आखली जाईल क्रिकेटच्या पटलावरती, काय घडेल काय बिघडेल ऐकूया उत्तरार्धामध्ये राजकिरण कोळी आणि अविनाश कोळी यांना. धन्यवाद. धन्यवाद दिनेश पाटील सर. बेलवली गावचा एक जबरदस्त आवाज आणि अभ्यासू समालोचक. तसेच धन्यवाद किरण पाटील सर, उल्वे गावचा सुपुत्र आणि उल्वे गावचा हार्ड हिटर, ज्याच्या माध्यमातून वारंवार 50+ धावा आपल्याला पाहायला मिळतात. दोन्हीही डॅशिंग समालोचक ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंय पहिल्या 4 षटकांचं धावाचं समालोचन. तर संधी मात्र मिळाली 2 षटकांकरिता. संधीचं सोनं करणं हे प्रत्येकाचं कर्तृत्व असतं. संधीचं सोनं केलंय जितेंद्र दादा सोमासे यांनी. कारण दरवर्षी मॅचेस भरवणं आणि त्या मॅच मध्ये सुंदर कामगिरी करून दाखवणं हे जितेंद्र दादा सोमासे यांचं कर्तृत्व आहे. मित्र हो, सर्वश्रेष्ठ दान जर कशाला म्हटलं जाईल तर ते म्हणजे अन्नदान. अन्न ही कोणत्याही जीवाची मूलभूत गरज आहे. कारण जीवाचे अस्तित्वच अन्नामुळे बनलेले आहे. म्हणून आपण जेव्हा अन्नदान करतो तेव्हा आपण केवळ एखादा पदार्थ दान न करिता जीवन दान करत असतो. अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं ते ह्याच करण्यासाठी. कारण भागवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्णांनी म्हटलं असं आहे की अन्नात भवंती भूतानी असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे अन्नामध्ये सर्वस्व आहे. हा आपला जठराग्नी ज्या वेळेला जळतो त्यावेळेला आपण म्हणतो की अन्नदाता सुखी भव. तर आज ही अन्नदानाची सुविधा पुरवली जाईल उल्वे नोट 40+ मास्टर्स यांच्या वतीने आणि निधी स्पोर्टचे सर्व जितेंद्र दादा सोमासे यांच्या माध्यमातून. विश्व धर्म वारकरी सामाजिक अनाथ आदिवासी संस्था वारदोली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण रामायणाचार्य संजय महाराज पाटील. हरिभक्त परायण म्हटलं तर वैष्णव भक्त म्हटलं जातं. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ असं म्हटलं जातं. ज्यांच्या घरी सातत्याने मृदुंगाचा आणि टाळांचा गडगडाट असतो, झणझणाट असतो आणि मुखामध्ये रामकृष्ण हरी हा 3 अक्षरांचा मंत्र असतो, असा हा वारकरी संप्रदाय सातत्याने आपल्यासाठी चांगली कामगिरी करून देतोय, आपल्या समाजासाठी चांगली कामगिरी करून देतोय. आणि जितेंद्र दादा सोमासे अशा ज्येष्ठ समाजसेवकांना मात्र चांगला हातभार देतात. तर दोघांचंही कौतुक असेल. स्पर्धेचं प्रमुख उद्दिष्ट असेल एक पाऊल समाजसेवेसाठी. समाजसेवेचा उद्दिष्ट आपण समोर धरून आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आजचा दिवस विशेष आहे, महाशिवरात्री आहे आज. तर आमचे लाडके कवी रामनाथ कोळी यांनी रचलेली कविता भस्म कपाळा गळा सर्पमाळा हर हर महादेव शिवशंभ भोळा हाती त्रिशूला डमरू त्रिनेत्रीवाला करू नमन चला श्री महादेवाला. महाशिवरात्री निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शंकराला मी विनंती करेन, परमेश्वराला मी नम्र इच्छा सादर करेन की ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून आलेलं विष तुम्ही पचवलं, इतर जे अमृत होतं ते इतर देवतांनी पिलं, परंतु विष पचवण्याची ताकद तुमच्याकडे आहे. तर हे सांब सदाशिव, कोरोना रूपी आलेलं विष पचवण्याची ताकद कृपया करून ह्या मानवाला दे आणि हे विघ्न लवकरात लवकर लयास नेवो असे ह्या शंकराच्या मी निश्चितच मनोमन प्रार्थना करेल शंकरा भगवानांना. आणि पुन्हा एकदा बोलतोय मैदानाकडे, जिकडे आपण पाहतोय निधी स्पोर्ट्स आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने, ज्यामध्ये शेवटचा सामना, शेवटची इनिंग बाकी आहे. 15च्या सरासरीने पळावं लागणार आहे निश्चितच कोंबडभुज संघाला. कारण 60 धावांचा पाठलाग करताना मात्र
59 धावा काढल्या होत्या गव्हाण संघाने, ज्याच्यामध्ये 24 धावा देवानंदच्या असतील, 20 धावा मोरेश्वरच्या असतील आणि संकेतच्या ही सुंदर कामगिरी शेवटी पाहायला मिळाली होती, ती म्हणजे 13 धावसंख्येची लयलूट केली होती. एकत्रित पाहिलं तर संघ सहकार्यांचं एकत्रित आलेलं योगदान गव्हाण संघाला मात्र फ्रंट फूडला ठेवतंय. गव्हाण इज राईट नाऊ इन द ड्रायव्हिंग सीट, दे आर प्लेइंग व्हेरी वेल, बट Kombadbuje is nevertheless they are also having a good quota of the batsman. First over will be bowled by Devanand, very dashing and intelligent bowler Devanand Kohli from the right hand bowler. फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द सेकंड इनिंग, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू मात्र स्टिअर केला निश्चितच लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे विशू कोहली. विशू कोहली म्हणजे नावाजलेला क्षेत्ररक्षक, परंतु बघा भरत कोहलीचं कौतुक करावं लागेल. जो क्षेत्ररक्षक स्लीप मध्ये होता तिथून येऊन बॅकअप केलं गेलंय, ह्याला म्हणतात हुशारी, ह्याला म्हणतात चणाक्षता, ह्याला म्हणतात चपाखळता. एक धावेने मात्र कोंबडूचे संघ आपलं खातं खोलतंय. विशाल कोहली म्हणजे विकी आपलं खातं खोलते. विशाल आणि नरेंद्र ही जी गोड जोडी आहे ती मात्र जबरदस्त जोडी आहे कोंबडूचे संघाची, ज्यांच्याकडे ताकद आहे चौकार षटकार आणि मॅच इव्हिनिंग पर्यंत नेण्याची. इनसाइड आउट केला होता, ह्यावेळेला मात्र कट घेतली होती, चेंडू जातोय निश्चितच बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार हा आलेला धमाकेदार चौकार, एक दिमागदार चौकार येतोय, जबरदस्त सादरीकरण दाखवते नरेंद्र कोहली. नरेंद्र एक जाणता फलंदाज आहे, देखणा फलंदाज आहे, ज्याच्याकडे सूर आहे वेगवेगळ्या पद्धतीचे फटके खेळण्याची, ज्याच्याकडे कौशल्य आहे अनेकविध फटके खेळण्याचं, ज्याच्या कोट्यातून हा आलाय पहिला चौकार. ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामांकडे अक्षय भातं होतं, म्हणजे कधीही न संपणारं भातं होतं, असं भातं हा नरेंद्र खिलेल की नाहीये. परंतु देवानंद सांगतो जरी पहिला दुसरा चेंडू चौकार आला तरी माझ्याकडेही बरेच कौशल्य आहे. द वे अर्जुना हॅज किल्ड युझिंग अंजनी अस्त्र करना, द सेम वे देवानंद कॅन डिप्लॉय व्हेरियस डिलिव्हरीज लाईक दिस. देवानंद also अशा पद्धतीच्या सुंदर चेंडू टाकू शकतो. पुढचा चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येईल, मोकळ असतील तिथे पंचांच्या कामगिरीमध्ये. एक अवांतर धावेने मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल. नियम क्रमांक 22 चा अवलंब केला जाईल. गोलंदाजाला हा चेंडू पुनश्च फेकावा लागेल. गोलंदाजीच्या मुहूर्तमेढीवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज देवानंद कोहली साकारेल चौथा चेंडू. सुंदर अप्रतिम देखना अतिशय सोज्वळ असा हा फटका येतोय, दणदणीत षटकार. 15च्या सदस्यांनी पळताना इथे मात्र धावे आणि स्वतःच आव्हान सिद्ध करून दाखवतोय तो म्हणजेच फलंदाज विशाल कोहली म्हणजेच विकी. धावसंख्या आतापर्यंत लगावल्या गेल्या धावफलकावरती 4 चेंडूंवरती 13. षटकार क्रमांक 104, टुर्नामेंट मधला षटकार क्रमांक 104. परंतु 104 जरी असला तर धावसंख्या आता 13 आहे. थांबवावं लागेल देवानंदला हा अश्वमेध. विकीचा स्टेप होऊन खेळला होता, चेंडू मात्र निश्चित जाईल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथं आहे कविश्वर कोहली, जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सहजरित्या गुड रनिंग बिटवीन इंटू द विकेट्स पाहायला मिळालंय. ते म्हणजेच नरेन आणि विशालची धावसंख्या येथील 2. धावसंख्या 15 म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट जो होता तो अचीव करण्यामध्ये सक्सेस मिळाला ह्या दोन्ही फलंदाजांना. द आस्किंग रन रेट वॉज 15 पर ओव्हर अँड द राईट नाऊ स्कोर इज राईट नाऊ इज 15. सो रिक्वायर्ड रन रेट वॉज 15 अंटिल द 5th डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट ओव्हर रन्स आर 15. पुढचा चेंडू काय घडेल काय बिघडेल. शेवटचा चेंडू, विकेट येणं गरजेचं आहे गव्हाणसाठी. सुंदर चेंडू आहे, सुंदर फटकार ही पाहायला मिळालाय. संतोषची दमचाक करून मला मात्र लावली आहे. कोंबडभुजे संघाचे दोन्हीही फलंदाज ही गोड जोडी सांगून जाते की आम्ही अजून हारलेलो नाहीयेत, कारण अजून शर्यत संपलेली नाहीये. शर्यत संपणार नाही जोपर्यंत आम्ही जिंकणार नाही आहोत, असं सांगून जातोय विकी आणि नरेन. विशाल कोहली म्हणजेच विकी वैयक्तिक
13 ह्या धावसंख्येवरती खेळतोय, तर नरेन वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतोय. एक वाईड आला होता. एकत्रित धावसंख्या धावपटेला वरती जाऊन पोहोचली 19. गव्हाण 40+ विपक्ष कोंबड म्हणजे 40+ चालू असल्या सामना आपण पाहतोय. देवानंद खूपच महागडा ठरलाय. देवानंद आजपर्यंत चांगली कामगिरी करून दाखवत होता आपल्या संघासाठी. शेवटी मात्र शेवटच्या षटकामध्ये मात्र थोडासा महागडा ठरलाय. 4 धावा जास्त दिल्यात आस्किंग रन रेट पेक्षा. इथे मात्र पुढचा येणारा गोलंदाज खूप काही महत्वाची कामगिरी करून दाखवावी लागेल. अजूनही इक्वेशन आहे 18 चेंडू आणि 42 धावांचं, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट अजूनही 14 धावांचा आहे. 14 धावा प्रत्येक षटकाच्या मागे करणं अतिशय अनिवार्य असेल. इट इज मॅन्डेटरी टू ॲटलिस्ट टेक 14 रन्स इन इच ओव्हर. षटकामागे जर 14ची सरासरी तुम्ही आखत नसाल तर मात्र शेवटची षटकं खूप महागडी ठरू शकतात. दरम्यान आलेला द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज मोरेश्वर कोहली आतापर्यंत आपल्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी करून दाखवतोय. फलंदाजीमध्ये तेवढीच ताकद आणि गोलंदाजीमध्ये तेवढीच ताकद, परंतु इथे मात्र आता क्रायटेरिया पूर्णपणे वेगळा आहे. फायनलची मॅच आहे, दोन्ही बाजूला प्रेशर आहे, प्रेक्षकांची मांदियाळी भरपूर आहे, ऑनलाईन प्रेक्षकही भरपूर आहेत. ऑनलाईन प्रेक्षकही जवळजवळ 500च्या आसपास आहेत. ह्या वेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू सुंदर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर येणारा चेंडू चांगला लाईन अँड लेन मध्ये चांगला उचली गेलेला चेंडू होता. गुड लाईन अँड लेन बाय मोरेश्वर. सच अ लाईन शुड बी कंटिन्युअसली हॅव टू हॅपन इन दिस कमिंग ओव्हर्स. ह्या गोलंदाजीचा पृथक्करण मोरेश्वरला वारंवार करावं लागेल ह्या गोलंदाजीमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर फटकेबाजी, अप्रतिम आणि देखणी फटकेबाजी नरेन कोहलीच्या माध्यमातून. येणारा षटकार खूप काही सांगून जातोय, इरादे स्पष्ट करतोय. नरेन गोलंदाजावरती केलाय प्रहार. धावा येतील 6 षटकार. 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरात. निधी स्पोर्ट्स कालपासून आपण पाहतोय देखणं आयोजन, देखणं सादरीकरण सगळ्या संघांकडून आणि देखणं आयोजन सादरीकरण एकत्रित पाहायला मिळतंय. अष्टपैलू कामगिरी आयोजनाची जितेंद्र दादा सोमासे साहेब यांच्या माध्यमातून. मोरेश्वर षटकार खेळालाय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार. पुन्हा एकदा षटकार खेचलाय आणि ताणून फेकून दिलाय तो, म्हणजेच डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वर हुक द वे सक्सेसफुली डिलिव्हर्ड टू द 6. 31 2 चेंडूंवरती सातत्याने 2 षटकार खालेत मोरेश्वरनी. आता मात्र विशाल कोहली आणि नरेंद्र कोहली तळपलाय. धावसंख्या 31. पार्टनरशिप 9 चेंडूंमध्ये 31 धावांची होते, तर 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. मोरेश्वर थांबावा लागेल हा अश्वमेध. षटकारांचा हे अश्वमेध थांबावा लागेल. विकेट आणावे लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव येईल. कविश्वर आहे. कविश्वर तिथे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाहीये. बॅकअप केले जाते संतोष कोहली यांच्या माध्यमातून. संतोष कोहली म्हणजेच डीजे साईराजचे सर्व ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आमचा आवाज ऐकताय, ज्यांचा आज वाढदिवस आहे. संतोष कोहली, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दरम्यान 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 32. ही कॅच होईल की षटकार जाईल? पुन्हा एकदा षटकार. ह्या वेळेला विकीचा शो पाहायला मिळतोय. षटकारांचा बादशाह विकी म्हणजेच विशाल कोहली. तर सन्माननीय श्री प्रकाश माने साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये, तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं इथे योगदान दिलं जाईल. चेंडू द्यायचे आहेत. आता काय नक्की क्वेश्चन आहे? 22 राहिले. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. 60 धावांचं टार्गेट आहे. 38 झाल्या ना. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज.
चेंडू द्यायचे आहेत. अजूनही मॅच खूप काही बिघडले नाहीये, परंतु कोंबडभुजे संघाची दादागिरी मात्र इथं सातत्याने चालू आहे. कोंबडभुजे संघाच्या दादा फलंदाजांची दादागिरी सातत्याने चालू आहे. गव्हाण संघ ज्या पद्धतीने खेळी केली होती त्याच्यावरती ईट का जवाब पत्थर से ज्याला म्हटलं जातं तशी चोख प्रत्युत्तर असं देण्यात येत आहे. ते म्हणजेच कोंबडभुजे संघाच्या ह्या दोन्ही दादा फलंदाजांकडून विकेट काढणं मोरेश्वर आता अनिवार्य असेल. विकेट काढणं खूप गरजेचं असेल, कारण इथून मात्र विकेट जर आली ते खूप गरजेचं असेल. स्वर्गवासी हरिश्चंद्र कृष्ण ठाकूर काविल वैद्य धुतुम यांचे ज्येष्ठ पुत्र आपण पाहतोय. आता काविलची जी आपणास सेवा अविरत पोहोचवत आहेत त्यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही खूप खूप स्वागत असेल आणि विनंती असेल आपण कृपया करून आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चेंडू द्यायचा आहे. चेंडू द्यायचा आहे. सदा कोणताही वेळ दौडू नका. बक्षीस समारंभ हे अजून बाकी आहे. 13 चेंडू 22 धावांची गरज. षटकामागे जवळजवळ आस्किंग रन रेट 10.15 सरासरीने खेळायला सुरुवात केली होती. तो मात्र डाऊन करून ठेवलाय 10.15 वरती. एक चांगला बॅटिंगचा नजारा करून दाखवलाय. चांगला बॅटिंगचं प्रदर्शन करून दाखवलंय विक्की आणि नरेंद्रनी. विक्की खेळतोय 18 वरती 6 चेंडूंमध्ये. विक्की खेळतोय 19 वरती 5 चेंडूंमध्ये, तर नरेंद्र खेळतोय 18 वरती 6 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू मोरेश्वरचा. पुन्हा एकदा षटकार. हो, त्याच नव्हतं झालंय. मोरेश्वरला मात्र मोठा फटका पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीने अविनाश पहिला खेळताना मोरेश्वर देवानंद फटकेबाजी करत होता त्या पद्धतीनेच मोरेश्वर देवानंद वरती हल्लाबोल केलाय विशाल आणि नरेंद्रनी. 12 चेंडू 16 धावांची गरज. बघा पुन्हा एकदा इक्वेशन सांगतोय. 12 चेंडू 16 धावांची गरज. आणि मी मात्र इथं रजा घेईन आणि आभार व्यक्त करीन सन्माननीय जितेंद्र सोमासे यांचं. निधी स्पोर्ट्स माध्यमातून आम्हाला 2 दिवस समालोचन संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि पुढचं समालोचन अविनाश आपल्या सुमुखातून करावं. गव्हाणगावचा गोड आवाज अविनाश कोहली पुढच्या 2 षटकांकरिता आपल्यापर्यंत येतील. धन्यवाद. तर थँक्यू राजकिरण. काय सामना रंगलाय, काय सामना रंगतात आजच्या दिवसामधलं. मी म्हटलं होतं या खेळपट्टीलाही सवय झाली का, या मैदानालाही सवय झाली आणि नक्कीच या खेळपट्टीला सवय झाली शेवटपर्यंत सामने घेऊन येण्याची. आणि शेवटपर्यंत सामने घेऊन येत असताना सामना चालू आहे ग्रामीण मधला 40+ उल्वेनोड मास्टर्स संघामधली स्पर्धा, ज्याचा अंतिम सामना गव्हाण विपक्ष कोंबडभुजे. गव्हाण विपक्ष कोंबडभुजे ही लढत मी कायम म्हणत असतो, कायम ही मैत्रीपूर्ण लढत असते. परंतु मैत्रीपूर्ण जरी झाली ना तरी ही लढत आहे. कोणीही कमी नाहीये, कोणी जास्त नाहीये, कारण ही स्पर्धा आहे मित्रांनो. स्पर्धा जरी असली तरी ही जीवघेणी स्पर्धा नसणार आहे. आपण कायम म्हणत असतो ससा आणि कासवाची गोष्ट. ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये काय घडलं होतं, ससा हरला होता, कासव जिंकलं होतं. पण कासव जिंकण्यामागे एक कारण होतं की तो ससाला सशाने समोरच्या प्रतिस्पर्ध्याला कमी समजलं होतं. या वेळेला कोंबडभुजे संघाला ओळखण्यामध्ये कमी पडलाय का गव्हाण संघ, असंच म्हणावं लागेल. कारण गव्हाणच्या ग्राउंडवरती जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये कोंबडभुजे संघाला पराभूत करून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं गव्हाण संघाने. या वेळेला मात्र फासे उलटे पडलेत, या वेळेला मात्र फेरे उलटे झालेत का. 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 16 धाव्यांची. विशाल म्हणजेच विकी, ज्याचा सूर गवसलाय, ज्याला सूर गवसलाय खूप स्पर्धेच्या नंतर किंवा खूप स्पर्धा झाल्यानंतर, तो विकी काय दर्जेदार कामगिरी करतोय. पण या वेळेला व्ही फॉर विश्वनाथ होणार, व्ही फॉर विकी होणार आणि व्ही फॉर विक्टरी कोणाच्या बाजूने लागणार. विश्वनाथ गव्हाण संघासाठी कायम तारणहार करणारा हा गोलंदाज आणि फलंदाज ऑनमात गोलंदाजीच्या मार्कवरती. विश्वनाथचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. लेट कट, क्रिकेटचं सौंदर्य. लेट कट का महत्वाचे आहे, लेट कट मध्ये खरं तर लेजी म्हटला जाणारा फटका, परंतु या फटक्यासाठी जेवढ्या नजरेची आवश्यकता असते ती कुठल्याही फटक्यासाठी नसते. अतिशय उत्कृष्ट फटका. 2 धावेने विजयाचा अंतर कमी. 11 चेंडू
14 धावा, 11 चेंडू 14 धावा, 1-1 म्हणजेच 11 चेंडू शिल्लक, 14 धाव्यांची आवश्यकता, 10 आणि 4. कोमळभुजे संघ होणार विजयी की गव्हाण संघ होणार विजयी? विश्वनाथ स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, चेंडू हलकेच खेळून काढलाय, चेंडू सरळ येईल, ऑन ड्राव पद्धतीचा हा फटका, चेंडू आलाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये, एक रन कंप्लीट केली जाईल, एक धाव ऍड केली जाईल स्कोर मध्ये. स्कोर मूव्स टू 47. खरं तर मुंबई आणि डोंबिवलीची मॅच आपण, मुंबई आणि पनवेलची मॅच आपण बघत होतो, 76 धावा धावफलकावर लागल्या होत्या. या वेळेलाही तसंच वाटलं होतं, 60 धावा धावफलकावर असताना कुठेतरी गव्हाण संघ पुढे जाईल का, परंतु हे दोन फलंदाज दर्जेदार क्रिकेटचं सादरीकरण करतायत. यावेळेला समजलंय की काही घाई करण्याची गरज नाहीये. चेंडू जरी हलकेच पद्धतीने खेळून काढला तरी सिंगल आणि डबल या पद्धतीनेही आम्ही धावा जमवू शकतो. 9 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता. 12 धावा जर झाल्या तर या चमचमत्या ट्रॉफीवरती नक्कीच नाव कोरलं जाईल कोंबडभुजे गावाचं. 9 चेंडू 12 धावा. विश्वनाथ स्लोअर पद्धतीचा मारा. मी काय म्हणत असो की विश्वनाथ जेव्हा येतो ना गोलंदाजीसाठी किंवा फलंदाजीसाठी, गव्हाण संघाकडे कायम स्टार फिरलेले असतात. हा स्टार फलंदाज, हा स्टार गोलंदाज, हा स्टार खेळाडू सद्यस्थितीमध्ये गव्हाण संघासाठी कमबॅक करून देईल का? कारण आवश्यकता असेल ती अजूनही 8 चेंडू 12 धाव्यांची. 8 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता असताना इंटेलिजंट कॅप्टन जातोय खेळण्यासाठी. अशोक भोईर कोंबडभुजे संघ ज्यांच्या संकल्पनेतून सजलाय, कोंबडभुजे संघ ज्यांच्यावर कर्णधारांची जबाबदारी आहे ते अशोक दादा भोईर. नऊ चेंडू 12 धावा. 8 चेंडू 12 धावा. 8 चेंडू 12 धावा. 8 चेंडू 12 धावा. 8 चेंडू 12 धावाची आवश्यकता असताना अशोक कोळी नवीन फलंदाज, अशोक भोईर सज्ज होतील. चेंडू परत एकदा हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू नक्कीच पडेल. अप्पा गॅदर करेल तोपर्यंत आल्यात या 2 धावा. नो मॅच रिजन मध्ये चेंडू पडलाय. बॅकअप केलं गेलंय संकेत देशमुखच्या मार्फत. 2 धावा ऍड केल्या जातील स्कोर मध्ये. अशोक भोईर फलंदाजी करतायत. 7 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. विश्वनाथ हा चेंडू निर्धाव फेकेल का? शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगेल का? अजूनपर्यंत तरी तसंच दिसतंय. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. 10 रिक्वायर्ड इन 7 डिलिव्हरी. विश्वनाथचा हा चेंडू निर्धाव निघालाय की नाही? निर्धाव निघाला नाहीये. पंच आमच्याकडे वळतात. या चेंडूला दंडित केलं गेलंय, म्हणजेच आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं पालन केलं गेलंय. 1 धाव ऍड केली जाईल, म्हणजेच 7 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा. सामना सोपा करून ठेवलाय का या चेंडूने? या चेंडूवरती काय घडलं जाईल? 7 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता असताना चेंडू हवेमध्ये आहे. संतोष चूक करणार नाहीये, म्हणजेच अशोक पॅव्हिलियन मध्ये, नरेन पॅव्हिलियन मध्ये, म्हणजेच भिस्त असेल ती नवीन फलंदाज किशोर आणि विशाल यांच्यावरती. विकी म्हणजेच शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. आवश्यकता असेल ती 9 धाव्यांची. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. रणनीती ठरवावी लागेल. रणनीती काय असेल? किशोर नवीन फलंदाज, किशोर स्ट्राईकला सज्ज होतील. किशोर 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजाची उणीव भासेल का गव्हाण संघाला? कारण प्रवीण सारखा गोलंदाज अनुपस्थित दिसतोय. प्रवीण सारख्या गोलंदाजाची कुठेतरी कमतरता भासेल का? परंतु अजूनही काही बिघडलेलं नाहीये. 6 चेंडू 9 धावा. कोंबडभुजे की गव्हाण की कोंबडभुजे? गोलंदाज कोण येईल? गोलंदाज येईल गव्हाण संघातर्फे कविश्वर, ज्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. जो ठरवणार आहे या स्पर्धेचा विजेता. जर 6 चेंडू उत्कृष्ट टाकले तर गव्हाण विजेता. जर 6 चेंडू वरती फटके आले तर कोंबडभुजे विजेता. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू.
6 चेंडूमध्ये 1 धाव रोखलेली आपण बघू शकतो मित्रांनो. 6 चेंडूमध्ये 36 धावा झालेल्या आपण बघितल्यात. या वेळेला मात्र आवश्यकता असेल ती 6 चेंडू आणि 9 धाव्यांची. भैरवी अर्थातच शेवटचा षटक अंतिम सामना शेवटच्या षटकाचा मानकरी कविश्वर. किशोरसाठी हा चेंडू मात्र जातोय सरळ फर्स्ट स्लिपच्या दिशेने. चेंडू निर्धाव गेलाय. किशोर चेंडू खेळण्यामध्ये फंबल झालाय, म्हणजेच डॉट चेंडू दबाव आणणार आहे तो कोंबडभुजे संघावर. 5 चेंडू 9 धावा 5 चेंडू. कविश्वर की किशोर, के फॉर कविश्वर की के फॉर किशोर, सामना कोण जिंकणार? के फॉर कोंबडभुजे की जी फॉर गव्हाण? या चेंडूवरती आलाय फटका आणि बेडून दिलाय चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत षटकार. मी म्हटलं होतं या फलंदाजाचा गव्हाणच्या मैदानावरती शोर झाला होता. तेव्हाच मी म्हटलं होतं गव्हाणच्या मैदानावरती झाला होता शोर तोचा किशोर जर थांबून खेळला ना तर कायम महत्वाचा ठरेल. 4 चेंडू 3 धावा 4 चेंडू. किशोर आणि विकी अशी ही जोडगोळी मैदानावरती. कोण होणार मानकरी? निधी स्पोर्ट्स चषक 2021चा. यावेळेला ही चेंडू हवेमध्ये झेल होते का बाहेर जातोय? झेल मात्र टिपला गेलाय. सामना अजूनही कोणी सोडण्यासाठी तयार नाहीये. 3 चेंडू 3 धावा 3 चेंडू. सामना अजूनही जिवंत, सामना अजूनही बाकी. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी का म्हटलं जातं? तर ते याच्यासाठी म्हटलं जातं. खरं तर एक षटकार आला होता, या चेंडूवरती सामना संपवायचा होता किशोरला, पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे. नियती सांगते की अजून 3 चेंडूचा खेळ मला बघायचा आहे. अजून 3 चेंडूचा खेळ बघतील का? नवीन फलंदाज जाईल बॅटिंगसाठी. मदन जे कधीतरी सलामीसाठी जायचे ते मदन सद्यस्थितीमध्ये येत आहेत 3 डाऊन, अर्थातच चेसिंग करण्यासाठी. दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अतिथी गणेश शेठ चौधरी साहेबांचं इथं आगमन झालंय. वेलकम सर. कुबेर ग्रुपचे सर्व सन्मान्य श्री गणेश शेठ चौधरी सर, आपण कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू अविनाश कोहली. 3 चेंडू 3 धावा, परंतु मात्र कोंबडभुजे संघासाठी जमेची बाजू हीच असणार आहे की विशाल, विकी, दादा फलंदाज स्ट्राईक वरती जाणार आहे. 3 चेंडू 3 धावा. फ्लिक केलाय चेंडू फ्लिक केलाय. चेंडूवरती 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि दुसरी धावी कंप्लीट केली गेली, म्हणजेच सामना बरोबरीत झालाय. अजूनही विजय 1 धावेने दूर. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव 2 चेंडू 2 चेंडू. जर हा चेंडू निर्धाव आला ना तर अजूनही मजा येणार आहे. जर या चेंडूवरती फटका लागला तर मात्र कोंबडभुजे संघ उंचावणार हा चषक, निधी स्पोर्ट्स चषक, निधी चषक 2021. 2 चेंडू 1 धाव 2 चेंडू 1 धाव. 1 टू विन, 2 टू गो. कविश्वर साठी फुल टॉस चेंडू आणि बेडून दिलाय. चेंडू पाठवलाय डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत षटकार आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. या चषकाचा मानकरी ठरतोय कोंबडभुजे संघ, राजन कोळी आणि अशोकदादा भोईर यांचा संघ.